धुराची वलय. लेखक अनिल रा तोरणे, तळेगाव दाभाडे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. माणसाचं नशीब कधी फळफळेल हे कुणालाच ठाऊक नसतं. जगात असे कितीतरी लोक आहेत की ते रात्रंदिवस कठोर परिश्रम करतात, पण नशीब काही त्यांना साथ देत नाही. परंतु नेमकं याच्या विरुद्ध असेही अनेक लोक आहेत ज्यांना घर बसल्या नशिबाशी नामीसंधी देतं आणि त्यांचं भाग्य एका रात्रीत पालटतं आणि त्यांचे हात जणू स्वर्गाला पोहोचतात. लाहोर शहरातल्या, आता पाकिस्तानात असलेल्या एका छायाचित्रकाराकडं सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या एका मुलाच्या बाबतीत असंच काहीसं घडलं. हा मुलगा दररोज रात्री आपल्या मित्रांबरोबर पानाच्या टपरीवर जाई आणि पान खात असतानाच सिगारेटचे झुरखे घेऊन हवेत धुराची वलय सोडित असे. असाच एकदा तो पानाच्या टपरीवर बसून सिगारेट पीत विशिष्ट लकबेनं हवेत धुराची वलय सोडत होता. नेमकं त्याचवेळी एक प्रख्यात लेखक त्या पानाच्या टपरीवर आले. त्यांची नजर त्या मुलावर पडली मात्र आणि काही तुटपुंजी कमाई करणारा तो मुलगा चित्रपटसृष्टीचा एक महत्त्वाचा भाग बनून लाखो रुपये कमवू लागला. त्या मुलाचं नाव प्राण सिकंद उर्फ प्राण. ही घटना 1939 सालातली आहे. लाहोर शहरातली काही मुलं दररोज रात्री पान खाण्यासाठी एका पानाच्या टपरीवर जात असत. हिंदी चित्रपटसृष्टीत खलनायक म्हणून नावारूपाला आलेले आणि नंतरच्या काळात विविध प्रकारच्या भूमिका करणारे अभिनेते प्राण यांचाही त्या पोरसोदा मुलांमध्ये समावेश होता. ते त्यावेळी एका छायाचित्रकाराचे सहाय्यक म्हणून काम करत होते. नेहमीच्या शिरस्त्यानुसार प्राण त्या मुलांबरोबर पान खाण्यासाठी टपरीवर गेले. पान खाता खाता हातात सिगारेट घेऊन ते एका कोपऱ्यात उभे राहिले आणि झुरके घेत एका विशिष्ट ढंगात धुराची वलय हवेत सोडू लागले. त्यावेळी टपरीवर आलेल्या एका व्यक्तीचं त्यांच्याकडे लक्ष गेलं. निश्चिंतपणे सिगारेट ओढत उभ्या असलेल्या प्राण यांना त्यांनी नाव विचारलं, पण त्या व्यक्तीकडे लक्ष न देता प्राण सिगारेट ओढण्यातच मग्न होते. त्या व्यक्तीनं त्यांना पुन्हा एकदा नाव विचारलं. तेव्हा प्राण त्यांना म्हणाले, माझं नाव विचारून आपण काय करणार आहात? यावर ते गृहस्थ प्राण यांना म्हणाले, माझं नाव वली मोहम्मद आणि मी प्रख्यात चित्रपट निर्माते दलसुख एम पंचोली यांचा लेखक आहे. यमला जट या त्यांच्या आगामी चित्रपटाची कथा मी लिहितो आहे. या चित्रपटातलं एक पात्र अगदी तुझ्यासारखं बोलत बोलत पान खातं. ती व्यक्तिरेखा साकारण्याची तुझी इच्छा आहे का? प्राण यांनी वली मोहम्मद यांचं बोलणं गांभीर्यानं न घेता सरळ त्यांना नकार दिला. नकार मिळालेला असतानाही वली मोहम्मद यांनी प्राण यांना दुसऱ्या दिवशी स्टुडिओत येण्याचं निमंत्रण दिलं. ते निघून गेल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी प्राण यांच्या मनात विचार आला की नक्की या माणसानं रात्री जमलेल्या लोकांवर आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला असावा. कशाला जाऊ स्टुडिओत? प्राण स्टुडिओत गेलेच नाहीत. या घटनेनंतर बरेच दिवस लोटले. असेच प्राण एक चित्रपट पाहायला एका चित्रपटगृहात गेले. मध्यंतरात त्यांची वली मोहम्मद यांच्याशी गाठ पडली. प्राणना पाहताच वली यांचा पारा चढला आणि ते रागात आणि तक्रारीच्या सुरात प्राणना म्हणाले, मी पंचोली साहेबांबरोबर स्टुडिओत तुझ्या येण्याची प्रतीक्षा करत बसलो, पण तू आलाच नाहीस. तू तुझ्या नावाला बट्टा लावलास. तू जे वागलायस त्याची तुला शरमही वाटत नसेल ना? वली यांचं बोलणं संपताच प्राण त्यांना म्हणाले की मी स्टुडिओत यायला तयार आहे. यावर वली त्यांना म्हणाले, माझा तुझ्यावर विश्वास नाही. तू मला तुझ्या घराचा पत्ता दे. मी तुला माझ्याबरोबर घेऊनच स्टुडिओत जाईन. दुसऱ्या दिवशी वली मोहम्मद प्राण यांना घेऊन स्टुडिओत पोहोचले. पंचोली यांनी प्राण यांना करारबद्ध करण्याची इच्छा व्यक्त केली. यावर प्राण त्यांना म्हणाले की माझ्या कुटुंबातलं कुणीही चित्रपटाशी संबंधित नाही.
म्हणून मला एकदा घरच्यांशी बोलू द्या. प्राण यांचं म्हणणं ऐकताच पंचोली भडकून म्हणाले, करार करायचा असेल तर आत्ता या क्षणी कर, नाहीतर जाऊ शकतोस. पंचोली यांचा संताप बघून प्राण यांनी शेजारीच बसलेल्या वली यांना विचारलं, मला या भूमिकेसाठी किती पैसे मिळतील? वली म्हणाले, 50 रुपये महिना. प्राण म्हणाले, याच्यापेक्षा छायाचित्रकाराकडं मला जास्त पैसे मिळतात. प्राण यांचं म्हणणं ऐकून पंचोली संतापून त्यांना म्हणाले, मग तो आयुष्यभर दुसऱ्याची चाकरीच करत राहा. आज तू थोड्या पैशासाठी आपल्या नशिबाला लाथ मारतोयस. लक्षात ठेव, आज 50 रुपये मिळत आहेत, उद्या 1000ही मिळतील. पंचोली यांनी हे जे काही सांगितलं त्यामुळं प्राण यांच्यावर काय जादू झाली कुणास ठाऊक, पण त्यांनी क्षणार्धात त्या करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर प्राण याने हजारातच काय, आयुष्यभर लाखातच प्राप्ती केली. धुराची वलय. अभिनेता प्राण यांच्याविषयीच्या लेखाचं वाचन आपण ऐकलं. लेखक अनिल रा तोरणे, तळेगाव दाभाडे. भ्रमणध्वनी 9226160654. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.